लक्ष्मी निवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की सिद्धूने आता सगळ्या गाडे पाटील फॅमिलीला एकत्र बोलवलेलं आहे आणि सांगितलेलं असतं की आज रात्री सिद्धूचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे, तर तुम्हाला सहभागी व्हायचा असेल तर व्हा, नाहीतरी तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही जसं वागताय तसं तुम्ही वागत राहा. कारण आज तुम्ही जे काही वागलेला आहात ते खूपच महाभयंकर होतं. घरात आलेल्या एका नव्या नवरीला तुम्ही दिवसभर उपाशी ठेवलेला आहे. तिच्यावर तुम्ही प्रचंड अन्याय करत आहात आणि याची शिक्षा तुम्हाला लवकरच देव देणार आहे. कारण दारात आलेल्या भिकाऱ्याला सुद्धा आपण न जेवता पाठवत नाही आणि घरातल्या एका जिवंत चालत्या बोलत्या माणसाला तुम्ही पाणी पिण्यापासून आणि जेवण्यापासून आज त्यांना उपाशी ठेवलेलं आहे. ही सगळी पापं तुम्ही कुठं फेडाल? सिद्धू प्रचंड चिडलेला असतो. जागरण गोंधळाचा कार्यक्रम नीट पार पडावा एवढीच सिद्धूची इच्छा असते. त्याप्रमाणे सगळे जण हजर झालेले असतात आणि कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते. भावना अगदी सुंदर तयार होऊन कार्यक्रमामध्ये बसलेली असते. गाडे पाटलांची सगळी मंडळी अगदी दगडासारखी निश्चल होऊन ते कार्यक्रम पाहत असतात. पूर्वी मात्र तिथे आजीने बोलवून घेतलेली असते, कारण की आजीला पूर्वीच्या मदतीने या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात मोठं विघ्न आणायचं असतं. त्यांना भावना कशी अवलक्षणी आणि पांढऱ्या पायाची आहे, तिच्यामुळे गाडे पाटलांच्या घरामध्ये सगळं दुःखच येतं हे त्यांना सिद्ध करायचं आहे. त्याच्यामुळे आता पूर्वी आणि आजी मिळून कोणतं नवीन विघ्न या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये आणणार हे येणाऱ्या भागामध्ये नक्की समजेल.